नमस्कार, मी यामिनी दळवी आणि आताची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामधल्या पुण्यामधून लोकसभेची निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि अशी जोरदार चर्चा खरं तर दिल्लीमधल्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। या संदर्भातली ही मोठी बातमी आता आपण बघतो आहोत। सगळ्यात मोठी राजकीय बातमी केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामधून लोकसभेची निवडणूक लढवणार अशी मोठी चर्चा आता दिल्लीमधल्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। पुढारी न्यूज वरती आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतो आहोत। अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच मोठी अशी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामधून लोकसभेची निवडणूक लढवतील अशा पद्धतीची मोठी चर्चा सध्या दिल्लीमधल्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। आणि याबद्दलची अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, काय अपडेट आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामधून पुण्यामधून लोकसभेची निवडणूक लढवतील का? यामिनी, ही खरंच राजकीय कोटातनं अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातल्या पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तवण्यात येते। भाजपच्या एका उच्चपदस्थ नेत्याकडनं ही माहिती मिळालेली आहे। भाजपच्या एका उच्चपदस्थ नेत्याने या संदर्भात पुणे शहरात चाचपणी केलेली आहे, कारण तसं पाहिलं तर पुणे लोकसभा ही भाजपसाठी अत्यंत सोपी मानली जाते आणि 2014ला लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि उत्तर प्रदेश मधून लढवली होती। आणि आता कारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या भाजप हा महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये कमी पडतोय, त्यामुळे भाजपकडनं महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयत्न सुरू आहे। आपण जर आता पाहिलं तर राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न देखील भाजपकडनं करण्यात आलाय, पण या सगळ्या गोष्टी करूनही भाजपला पीछेहट पाहायला मिळते। भाजपच्या जागा ह्या कमी सर्वेमध्ये कमी येत आहेत, त्यामुळे भाजपकडनं वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आता महाराष्ट्रातल्या पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार अशी एक चर्चा राजकीय कोटात पाहायला मिळते। महाराष्ट्रातून जर पंतप्रधान अगदी भाग्यश्री, आपल्यासोबत दिल्लीचे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शिवाजी काळे। शिवाजी, दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये ही जोरदार चर्चा सुरू आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामधून पुण्यामधून लोकसभेची निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे। जर पाहिलं तर उत्तर प्रदेश तर महाराष्ट्राचे सर्वाधिक खासदार निवडून देणारे राज्य आहे। महाराष्ट्रामध्ये भाजपचे घेतलं ज्या पद्धतीचे सर्वे समजत आहे ते भाजपला हवं असं एक मिळतात की जर या सर्वेमध्ये जर पाहिलं 41% मतं ही सध्या भाजप आघाडीवरती पाहायला मिळते, 41% मतं मिळून ती आघाडीवरती पाहते। आणि ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात नंदीग्राम या ठिकाणी निवडणूक लढली, त्या हरल्याही, मात्र वातावरण निर्मिती करण्यामध्ये त्या यशस्वी ठरल्या होत्या। जर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लढले तर पंतप्रधान पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या आसपासचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यावरती या निवडणुकीचा प्रभाव होईल। तेव्हा भाजपने वेगळी स्ट्रॅटेजी आखून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये वेगळा प्रयोग करण्याची जर शक्यता ठरवली गेली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून लढले तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको। हो, अगदी शिवाजी, तुम्ही असे सोबत राहा। आपल्या सोबत पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोईटे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। भोईटे सर, अत्यंत मोठी अशी बातमी आपण पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे। नेमकी भाजपची रणनीती काय असू शकते? स्पष्ट दिसतंय की पुन्हा एकदा भाजपा एक प्रकारे पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत दिसतंय। जी बातमी आताच भाग्यश्रीनं आपल्यापर्यंत पोहोचवली, पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण मराठी मतदारांपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचवत आहोत की पुण्यातून सध्याचे पंतप्रधान भाजपाचे नेते नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। दिल्लीच्या राजकीय वर्तुळात त्याविषयी खूप मोठी चर्चा सुरू आहे, अनेक शक्यता वर्तवल्या जातात आहे। त्याचं सर्वात महत्वाचं कारण आत्ताच आपले दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी सांगितलं तसं की महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी निवडणूक लढवणं म्हणजे एक प्रकारे त्यांनी निवडणूक लढवणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवार असणं, भाजपाचे उमेदवार असणं हे 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी किंवा जी शक्यता वर्तवली जाते कदाचित मुदतपूर्व लोकसभा निवडणूक होईल 5 विधानसभा राज्यांच्या आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्याला नवा बदल दिल्लीत झालेला दिसेल।
तर त्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून त्यातही पुण्यातून निवडणूक लढवणं, लोकसभा निवडणूक लढवणं हे गेम चेंजर पाऊल ठरू शकेल. खूप मोठा, मी पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक हा शब्द यासाठीच वापरला यामिनी, की आपण जर लक्षात घेतलं तर महाराष्ट्र ते राज्य आहे जिथं देश पातळीवर राष्ट्रीय राजकारणात भारतीय जनता पार्टीसाठी नरेंद्र मोदी हा एक सुपर मेगा ब्रँड आहे. या बरं. मेगा ब्रँड समोर इतर कोणताही ब्रँड उभा राहू शकत नाही असं नेहमी म्हटलं जातं. अनेकदा पॉलिटिकल सर्वे मधून ते दिसतं. आता सुद्धा आपण पुढारी न्यूजचा जो महाराष्ट्रातला आजवरचा सर्वात मोठा पॉलिटिकल सर्वे केला त्यातही ते दिसलं. इथं ब्रँड नरेंद्र मोदीच्या या मेगा ब्रँडच्या विरोधात कोयटे सर, ब्रँड हा- काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतोय. आपल्यासोबत अतुल लोंढे सुद्धा जोडले गेलेले आहेत. अतुलजी, दिल्लीच्या राजकीय वर्तुळामधली ही मोठी चर्चा खरं तर आम्ही पोहोचवतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पुण्याची लोकसभेची निवडणूक लढवतील. याबद्दलची तुमची पहिली प्रतिक्रिया? एवढी असुरक्षितता भाजपमध्ये आणि मोदीजींमध्ये का आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही. कधी असं म्हणतात की तामिळनाडूमधून निवडणूक लढतील, आता हे नवीन पुण्यातून चर्चा करत आहेत, हो. कदाचित उद्या नागपूरमधूनही लढण्याचं त्यांचं येऊ शकतं. स्वागत आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये, आम्हाला मजा येईल त्यांच्यासोबत लढण्यामध्ये. आणि या महाराष्ट्राने चांगल्या चांगल्यांना जागा दाखवलेली आहे, ज्यांनी ज्यांनी देशाचं नुकसान केलेलं आहे त्यांनी नक्की यावं महाराष्ट्रामध्ये. मात्र अतुलजी, आपण याआधी बघितलेलं होतं की आधी गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल यासारख्या राज्यांमधून त्यांनी निवडणुका लढवलेल्या होत्या. मात्र पुण्याचा मतदारसंघ हा काहीसा सोपा मानला जातोय असं बोललं जात आहे. कसबाही सोपा होता ना, कसबाही सोपा होता. जेव्हा ते वाराणसी मधून निवडणूक लढले 2014 मध्ये, ही परिस्थिती वेगळी होती. 2000च्या निवडणुकीमध्ये त्यांनी काय षडयंत्र केले या देशासोबत ते सत्यपाल मलिकांनी सांगितलेलंच आहे. त्याची तर चौकशी अजूनपर्यंत काय झाली, कुठे आली पुलवामाची कोणालाच माहिती नाही. आता जर ते पुण्यामध्ये येत आहेत किंवा ते तामिळनाडूमधून जाऊन लढणार किंवा अजून उद्या एखाद्या वेळेस नागपूरची पण बातमी येऊ शकते. ही असुरक्षितता आहे, ही भीती आहे ही, आणि त्यांनी नक्कीच यावं. आणि पुन्हा किती सोपा आहे मग आपण दाखवून देऊ त्यांना. अगदी. मात्र मुदतपूर्व निवडणुका होतील असंही बोललं जात आहे, कारण ही जागा अजूनही रिक्त आहे. त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे तुमची? जिथं रिक्त आहे, जागा अनेक ठिकाणच्या रिक्त आहेत आणि मुदतपूर्व निवडणुका घेणं ही सुद्धा एक असुरक्षितता यासाठी आहे. कारण की ग्राफ खाली जातोय. 400 म्हणजे 800 रुपये सिलेंडरवर वाढून 400 रुपये कमी केले. बहिणी विचारतायत 9 रक्षाबंधन नंतर आता या 10व्या रक्षाबंधनला कशी काय आठवली भावाला आपल्या. पहिले दरोडा टाकला 800 रुपयाच्या घरात आणि मग 200 रुपये 400 रुपयाची सूट दिली. या सगळ्या गोष्टी ज्या आहे परत परत डेटेरेट होत चालली, त्यांची परिस्थिती खराब होत चालली. बीजेपीचं अजून मोठ्या पराभवाकडे बीजेपी चाललेला आहे. त्याच्यामुळे लवकर निवडणूक करून आपला पराभव जरा कमी करता येईल का, अशा पद्धतीचा विचार राहू शकतो. मला माहिती नाही की आता मुदतपूर्व निवडणुका घेतील की नाही, पण हे आता स्पष्टपणे दिसायला लागलेलं आहे. ज्या पद्धतीनं बेरोजगारी वाढवली, ज्या पद्धतीनं महागाई थोपवलेली आहे, ज्या पद्धतीने काल अदानीचं पुन्हा एक मोठं प्रकरण जे आहे ते गार्डियन आणि फायनान्शियल टाइम्सने बाहेर काढलेलं आहे. हे सगळं गंभीर आहे. म्हणजे देशाचं लुटायचं आणि मित्रांना वाटायचं, हा जो प्रकार आहे हा देशासमोर आलेला आहे. काय काय दिलं जनतेला? काय 15-15 लाख रुपये देणार होते, दिले का? 1.5 पटीनं एमएसपी देणार होते, दिले का? त्याची खोटं बोलले. 5 वर्षामध्ये उत्पन्न डबल करणार होते शेतकऱ्याचं, झालं का? कुठलीच गोष्ट झाली नाही. उलट मार बसला. छोटे मोठे उद्योगधंदे संपले त्या चुकीच्या जीएसटीमुळे आणि नोटबंदीमुळे. तर त्यांनी यावं ना. अतुलजी, मात्र आणखी एक म्हणजे अगदी शेवटचा प्रश्न आहे, कारण ज्या वेळेला पोटनिवडणुका झाल्या पुण्यामध्ये तेव्हा काँग्रेसची खूप जोरदार तयारी दिसली आणि यश सुद्धा मिळालं अगदी. मात्र आता जर ही बातमी म्हणजे जर खरीच ठरली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यामधून लोकसभेची निवडणूक लढवली तर मग काँग्रेसची नेमकी रणनीती काय असेल, ते कुठला उमेदवार देऊ शकतील? हारले पाहिजे मोदी, अशी काँग्रेसची रणनीती राहील. अगदी धन्यवाद अतुलजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवली ती यासाठी. आणि आता आपल्यासोबत अरविंद सावंत सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि त्यासोबत पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोईटे सुद्धा आपल्या सोबत आहेत. भोईटे सर, अरविंदजी, सर्वात मोठी आजची धक्कादायक बातमी ही
आत्ताच यामिनीनं जी बातमी सांगितली, आमच्या पुण्यातील रिपोर्टर भाग्यश्री जाधव यांनी बातमी दिलेली आहे की दिल्लीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे की नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवतील. तुम्हाला काय वाटतं, या बातमीवर तुमची प्रतिक्रिया काय? हास्यास्पद आहे सगळं. अर्थात हा इंडियाचा धसका आहे. वाराणसीत गंगेने बाजूला सारलं का त्यांना? गंगाने बुलाया है, आता मुळामुठेने बोलवलं का त्यांना? हा ही अवनीती आहे त्यांची. त्यामुळे ते दिलेले शब्द पाळत नाहीत. मग आता कुठेतरी असा आधार शोधला पाहिजे आणि पुणेकर त्यांना त्यांची जागा दाखवतील. त्यांना कळेल विश्वगुरु नाही, आपल्या घरातही आपल्याला गुरु भेटतील कोणतरी, हे त्यांना तिथंही कळेल. लक्षात घ्या. परंतु विसरू असं नका वाटतं का तुम्हाला की विसरू नका इंदिरा गांधींचा पराभव राजनारायणांनी केलेला. हं. एवढं महाराष्ट्रात असं कोणी चांगलं राजनारायण दिसतंय तुम्हाला, अरविंदजी? घडू शकतं. हा ठाम विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे की घडू शकतं. म्हणून सांगितलं इंदिरा गांधींचा पराभव राजनारायण नावाच्या सामान्य माणसानं केला होता. पायाखालची वाळू सरकली की माणूस असा उद्विग्न होतो आणि मग कुठं कुठं जाऊ अशी अवस्था आहे. ही त्याचं द्योतक आहे बरं का. हो, परंतु एकंदरीत काय वाटतं, का निर्णय त्यांनी असा घेतला असेल? इंडियाचा धक्का. यदि वाराणसीत त्यांचा पराभव होईल हे त्यांना स्पष्ट समजले. आता महाराष्ट्रातील जी राजकीय परिस्थिती आहे सध्याची, अरविंदजी, ती लक्षात घेतली आपण तर जे सर्वे येतात आहे, इतर लोकांचं मत जे व्यक्त होत आहे त्यातून स्पष्ट दिसत आहे की इथं एक लढाई सोपी नाहीये भाजपासाठी. इंडिया आघाडी आता हे मला वाटतं ठाकरेंची मला वाटतं अरविंदजी बोला. हॅलो, बोला आपण बोला. थांबलो पटकन. हो, म्हणून एकंदरीत एका वाक्यातच सांगितलं, इंदिरा गांधींचा पराभव राजनारायणने केला होता. ह्याच्यात सर्व काही आलं असं मला वाटतं. ते कुठे जातील तिथं त्यांचा पराभव होईल अशी परिस्थिती देशामध्ये आहे. अगदी अरविंदजी, माझा एक प्रश्न होता की लोकसभेसाठी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर इथून निवडणूक लढवली तर विधानसभेसाठी भाजपला महाराष्ट्रामध्ये त्याचा आणखी फायदा होऊ शकतो का? हे सगळे भ्रम निर्माण करण्यामध्ये ते कुशल आहेत. त्यामुळे ते भ्रम निर्माण करून होणार नाही. हा इंडियाचा धक्का आहे. इंडियाचा त्यांनी घेतलेला धक्का आहे. अगदी धन्यवाद अरविंदजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवलीत याच्यासाठी. मी पुन्हा एकदा तुळशीदास भोईटे सर जोडले गेलेले त्यांच्याकडे जाते. भोईटे सर, काल खरं तर आपण पुढारीच्या फोकसमध्ये चर्चा केलेली होती मोदींचा अर्नॉल्ड यांच्या रूपामधला जो लुक व्हायरल झालेला होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही अत्यंत मोठी अशी बातमी राजकीय वर्तुळामधली येऊन धडकलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशभरासाठी सुद्धा महत्त्वाची ही स्ट्रॅटेजी. याच्याकडे नेमकं कसं बघाल? आणि भाजपा अशा स्ट्रॅटेजी वॉरसाठीच ओळखलं जातं. त्यांची निवडणूक रणनीती ही आधी ठरते, खूप आधी ठरलेली असते. खरं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की देशातील खरं तर निवडणूक आयोगाचा अधिकार असतो निवडणुका, पोटनिवडणुका जाहीर करणं हा. मात्र कुठे ना कुठे हे राजकारणातलं एक अलिखित सत्य आहे जे अधिकृतरित्या कोणी मान्य करत नाही यामिनी. मात्र अनेकदा निवडणुकांचे, पोटनिवडणुकांचे निर्णय, त्यांच्या घोषणांचे निर्णय, त्यांच्या कार्यक्रमांचे निर्णय हे सत्ताधारी पक्षाच्या सोयीनच घेतले जातात. हे एक उघड सत्य आहे, हे अधिकृत कोणी मान्य करणार नाही. त्यामुळे देशात इतर काही ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या, मात्र आपल्या महाराष्ट्रातील पोटनिवडणुका मात्र लांबणीवर टाकल्या जातात. कदाचित त्या होणारच नाहीत अशी दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे. एकंदरीत कालमर्यादा लक्षात घेतली तर इथं एक लक्षात घ्या तुम्ही, घडतंय काय यामिनी की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर शॉकिंग पॉलिटिक्स साठी ओळखले जातात. ते धक्के देतात. याआधी सुद्धा गुजरातमधलं त्यांचं एकंदरीत राजकारण तसंच होतं की विरोधकांना धक्का द्या आणि त्यातून ते सावरण्याच्या आधीच आपली पुढची चाल खेळून मोकळवा
म्हणजे विजय मिळवणं किंवा आपल्या फायद्याच्या दृष्टीनं डाव खेळणं हे सोपं जातं. 2014ला त्यांनी काय केलं, लोकांना वाटलेलं गुजरात त्यांचं गृहराज्य, 2001 पासून त्यांचा एकतर्फी तिकडे दबदबा, एकतर्फी अगदी वैयक्तिक दबदबा इतकं त्यांचं तिकडे चालतं. हो. बडोद्यातून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र त्याच वेळी या देशातील सर्वात मोठं राज्य लोकसंख्येच्या आणि खासदार संख्येच्या दृष्टीनं म्हणजे 545च्या सभागृहात लोकसभेत 80 खासदार निवडून देणारं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश, त्या राज्याची त्यांनी निवड केली आणि वाराणसीमधून, काशीमधून त्यांनी निवडणूक लढवली. एक हिंदुत्ववादी नेता जेव्हा काशीची निवड करतो, एक मोठा स्ट्रॉंग मेसेज त्यांना कोर वोटर जो त्यांचा असतो त्याच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलाच. त्याचबरोबर ज्या उत्तर प्रदेशमध्ये ते फक्त 10 जागांवर होते तिथं त्यांनी 72ची झेप घेतली. हा फायदा लक्षात घ्या. पुन्हा 2019 मध्ये त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. त्यांनी तसंच तिकडे घवघवीत यश मिळवलं. एवढंच नाही, मगाशी तुम्ही अरविंद सावंतांना जो प्रश्न विचारला तो खूपच लॉजिकल होता की मोदींनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली तर त्याचा फायदा भाजपाला विधानसभा निवडणुकीत होईल का? हो. नक्कीच, नक्की. म्हणजे तसंही होईल, कारण उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ज्या भाजपाला बरीच वर्ष सत्तेचं तोंड पाहता येत नव्हतं, त्या मोदींनी वाराणसीमधून निवडणूक लढवल्यानंतर लोकसभेला तर फायदा झालाच. मात्र तिथं तेव्हापासून योगी आदित्यनाथांचा एक वेगळं पर्वच सुरू झालाय, असं राजकीय पर्व असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आता आपण महाराष्ट्राचा विचार करूया. जर उत्तर प्रदेशात जे घडलं, 80 जागावाल्या, सर्वाधिक जागावाल्या, महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाच्या जागा आहेत, त्या आहेत 48. हे राज्य सुद्धा महत्वाचं आहे. आणि पुन्हा इथं मुंबई आहे, देशाची आर्थिक राजधानी मुंबई. मुंबईत कॉर्पोरेट कॅपिटल आहे आपलं. तिथून देशाच्या राजकारणाला, इतर गोष्टींना आर्थिक अर्थपुरवठा सुद्धा होत असतो. त्यातूनच मग सत्तांतर झालं, त्यासाठी पण लोक तिकडे बोट दाखवतात. या महाराष्ट्रावर सत्ता असणं ही प्रत्येकाची एक इच्छा असते, राजकीय गरज सुद्धा असते यावी. आता पहा, या ठिकाणी सध्या काय दिसतं, मगाशी मी जो मुद्दा सांगत होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हा एक मेगा ब्रँड आहे देशाच्या राजकारणातला. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढल्यानंतर त्यांच्या ब्रँडची व्हॅल्यू वाढलेली आहे, त्याबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. मात्र अजूनही तो मोदींच्या लेवलला राष्ट्रीय पातळीवर पोहोचलाय का? तर नाही. कारण अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य आहे, जिथं भाजपा नंबर 2चा पक्ष आहे, परंतु काँग्रेसला तेवढं तिथं टक्कर देणं तेवढं शक्य होत नाही. एखाद्या तेलंगणाचा अपवाद जिथे त्रिकोणी लढत होऊ शकते. महाराष्ट्रात काय आहे, इथं मोदींच्या मेगा ब्रँडच्या विरोधात एक मोठा ब्रँड आहे, ब्रँड ठाकरे. दुसरा ब्रँड आहे, ब्रँड पवार. आता भाजपानं काय केलं, त्यांच्या स्क्रिप्टेड नुसार झालं, आपण असं म्हणतो, त्यांच्या स्क्रिप्टेडच होतं, त्यांच्या स्क्रिप्टनुसार झालं. तसं आधी शिवसेना फुटली, त्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा फुटली. तरी सुद्धा हे दोन जे मेगा ब्रँड आहेत भाजपा विरोधातील, त्यांचा प्रभाव कमी झाला असला तरी तो संपलेला नाहीये. अगदी आपण पुढारी न्यूजचा जो महाराष्ट्रातला आजवरचा सर्वात मोठी सॅम्पल साईज असलेला सर्व्हे केला, पॉलिटिकल सर्व्हे केला, त्यातून जे आकडे बाहेर आले त्यात सुद्धा ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना किंवा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ही अस्तंगत झालेली दिसत नाहीये. त्यांचा जो वोटर बेस आहे, म्हणजे 2014च्या निवडणुकीचा ज्यात सर्व पक्ष एकटे लढले त्याचा विचार केला तर ती त्यांच्या मतांची टक्केवारी ही तेवढी राहिलेली नसली 2 गट पडल्यानंतर. तरी सुद्धा बेरीज केली तर ती तेवढी आहे. पुन्हा ठाकरे आणि शरद पवार यांचा बऱ्यापैकी हे दिसतंय, म्हणजे भाजपाच्या फडणवीसांनंतर मराठी मनांचा कौल कुणाला जातोय तर तो उद्धव ठाकरेंना जातोय मुख्यमंत्री पदावरील उमेदवार म्हणून. त्यामुळे स्वाभाविकरित्या इकडे भाजपासाठी दुसऱ्या क्रमांकाचे खासदार निवडून देणाऱ्या या राज्यात गेम चेंजर ठरेल असं काहीतरी करणं गरजेचं होतं. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेली चर्चा, आपल्या पुण्यातील रिपोर्टर भाग्यश्री जाधव यांनी जी बातमी दिलेली आहे की बाबा आपल्या भाजपाकडून महाराष्ट्रातून नरेंद्र मोदी हे उमेदवार असतील, त्यातही पुण्यातून असतील. बोयटे सर, काही क्षण थांबवते. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा जोडले गेलेले आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. हॅलो, एक मुद्दा यातला महत्वाचा असा आहे नाना की महाराष्ट्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेची निवडणूक लढवतील अशी दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं नाना? पहिली गोष्ट तर एक अशी आहे की ते गुजरात सोडून बनारस मध्ये गेले, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी निवडणूक लढली. त्यांच्यात एक
त्यांची एक सवय वाईट आहे की चांगली आहे त्यांच्यासाठी मला माहिती नाही. हम्म. ज्याच्या पाया लागतात, ज्याच्यातून ते मोठे होतात, त्यालाच ते लोक उद्ध्वस्त करतात. अडवाणीचं एक सगळ्यात मोठं उदाहरण आहे. लोकसभेमध्ये पहिल्यांदा आले तर पुन्हा पाय लागले तर ती लोकसभाच बदलून टाकली. आता नवीन लोकसभा बनवली इमारत. आता ते बनारसमध्ये त्यांनी काय केलं आणि काय भीती निर्माण झाली ते मला माहिती नाही. आता पुण्यात येतात आणि पुढारींनी परवा सर्वे पण दाखवला ना की बीजेपीसाठी चांगलं वातावरण आहे, मोदी बरोबर महाराष्ट्र आहे. तर त्या तुमच्या सर्वेमुळे सुद्धा त्यांना वाटलं होतं की हा सेफ झोन आहे, त्याच्यामुळे ते इकडे येत असतील. हम्म. नाना, माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला याबद्दल असं वाटतंय का की जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यामधून जर ही निवडणूक लढवली तर ही खरोखरच गेम चेंजर ठरू शकते का? काही नाही होणार. पुण्यात ते हारतील. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हो. महाराष्ट्राला ज्यांनी ज्यांनी लुटलं हम्म. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने, कारण की हा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे, मराठमोड्यांचा महाराष्ट्र आहे. हम्म. या महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी जशी अद्दल घडवलेली होती हम्म. तशी महाराष्ट्राची जनता त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. हम्म. आणि ते आले तर आपल्याला काय, त्यांना लोकशाहीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे. आले तर महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, मी तुम्हाला विश्वासानं सांगतो. हम्म. परंतु नाना, तुमचा हा विश्वास, तुमचा हा आत्मविश्वास, म्हणजे तुम्ही तर ते आहात जे अनेकदा गेम चेंजर ठरणारी पावलं उचलत आला आहात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय राजकारणाचा एक मेगा ब्रँड आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेससाठी एक मोठी वातावरण निर्मिती केली आहे. मलाही मान्य आहे, अमान्य करण्याचं कारणच नाही की महागाई प्रचंड भडकते आहे, बेरोजगारी वाढते आहे, लोकांमध्ये असंतोष आहे असं तुम्ही वारंवार दाखवून देत असता. मात्र तरी सुद्धा जेव्हा नरेंद्र मोदींसारखा नेता एका भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेचा जागा असणाऱ्या महाराष्ट्रातून लढण्याची चर्चा सुरू होते, तेव्हा तिथं काहीतरी वेगळी राजकीय वातावरण निर्मिती होऊन त्याचा फटका हा विरोधकांना बसू शकतो का? तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो, मोदीजी मीडिया गेम चेंज करण्यामध्ये फार एक्सपर्ट आहे. हम्म. हे आजच का ही चर्चा यावी याच्यावर तर तुम्हाला मी विश्लेषण मांडलं आणि ते मांडलं. आता तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतो की इंडिया अलायन्सची मीटिंग मुंबईमध्ये चाललेली आहे, म्हणजे पर्यायानं महाराष्ट्रात चाललेली आहे. हो. कालच अदानीचा इश्यू माननीय राहुल गांधीजींनी उपस्थित केला की तो चीनचा त्यांचा पार्टनर कोण आहे, एवढा पैसा तो विदेशात गेला तो कोणाचा पैसा होता, तो विषय क्लोज करण्यासाठी काल त्यांनी संसदच्या अधिवेशनाची घोषणा केली, विशेष अधिवेशन. आता मी पण लोकसभेचा सदस्य राहिलेला, मला पण ते कामकाजाची सगळी पद्धत माहिती आहे. आज आता इंडिया अलायन्स मिटिंगचं आज या ठिकाणी महत्वाचे काही मुद्दे येतील पुढं, त्याच्यामुळे महाराष्ट्राला नरेंद्र मोदीजी पुण्यातून लढतील अशा पद्धतीचं वातावरण करून मीडिया क्लायमेट चेंज करण्याचा हा प्रयत्न आहे. मी तुम्हाला सांगतो आतापासून ते महाराष्ट्रात ही निवडणूक लढायला येणार नाही, पण या सगळ्या याला ते कुठला ना कुठला मुद्दा कुठं आणायचा आणि एक चर्चा बदलवायची, याच्यात ते त्यांची एक्सपर्टी आहे. त्यामुळे ते लढतील असं मला तर नाही वाटत. ते मला माहिती आहे, मी 2.5 वर्ष त्यांच्या सोबत जोडून काम केलेलं आहे, त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. त्याच्यामुळे हा गेम चेंजर मीडिया गेम चेंज करायचं आणि वातावरणामध्ये दिशाला डायव्हर्ट कसं करायचं त्याच्यातली एक्सपर्टी त्यांची आहे. हा विश्वास माझा मोदींबद्दल आहे. हो. नाना, माझा एक प्रश्न आहे. एक मिनिट यामिनी, एक प्रश्न फक्त एक प्रश्न विचारतो. हो. नाना, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मोदींनी पुण्यातून महाराष्ट्रातून लढण्याची जी चर्चा सुरू करण्यात आलेली आहे ती इलेक्शन गेम चेंजर नाही तर टीव्ही गेम चेंजर, तुमच्या शब्दात समजा टीव्ही इलेक्शनची स्पेस नाही तर टीव्हीची स्पेस खाण्यासाठीची आहे की इंडिया आघाडीची आज बैठक सुरू आहे, इंडिया आघाडीच्या बातम्या झळकतात आहे, दिवसभर ती चर्चा सुरू राहील, ती टीव्ही स्पेस खाण्यासाठी मोदींची निवडणूक चर्चा असं तुम्हाला म्हणायचं आहे? बिलकुल बिलकुल, हेच वाक्य माझं खरं राहील. आपण सकाळी सकाळी पहिल्या याच्यातच बोलतो आहे आणि हेच माझं वाक्य तुम्हाला मी तुम्हाला नंतर केव्हा तरी जेव्हा आपण निवडणुका लोकसभा चालू होईल त्यावेळेस तुम्हाला मी आठवण करून देईल की नानाने तुम्हाला सकाळी सांगितलं होतं फक्त याच्यासाठीच हा इश्यू आहे की मीडियाचं आजचं क्लायमेट चेंज करण्यासाठी इंडिया अलायन्सची भूमिका जाऊ नये याच्यासाठी हा एक वातावरण निर्मिती करायचा हा प्रयत्न आहे.
नाना, माझा हा शेवटचा प्रश्न. खरं तर आपण बघितलं की मागच्या ज्या दोन निवडणुका झाल्या, म्हणजे 14ची असेल किंवा 19ची, तर त्या दोन्ही निवडणुकांमध्ये पुण्याचा लोकसभेचा मतदारसंघ जो होता तिथे भाजपने आपला झेंडा रोवलेला होता. मात्र आता ज्याबद्दल आपण बोलतोय की सेफ मतदारसंघाची निवड केली जाते, मग तुम्ही नेमकं कोणत्या आधारावरती म्हणताय की मोदींनी ही निवडणूक लढवणं हे गेम चेंजर ठरू शकत नाही? एक बघा, 14चं वातावरण आणि 19चं वातावरणात सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे, अनुभवलं आहे, सगळ्याच गोष्टी आहे. त्यावेळेचं वातावरण आणि आजच्या वातावरणामध्ये खूप सारा फरक आहे. ज्या कसब्याची निवडणूक काँग्रेस कधीच जिंकू शकत नाही, अशा पद्धतीचं क्लायमेट मी परवाची बाय इलेक्शन मध्ये सुद्धा मला अनेक आमच्याही लोकांनी सांगत होते. विरोधक तर बोलणारच, आमचा बाले किल्ला आहे वगैरे वगैरे, ते तर बोलणार, ते बोलावंच लागतं. पण मी एकटा माणूस होतो की कसबा आम्ही जिंकणार. मला लोकांच्या भावना आणि त्यांची नस कळतंय आणि मी एकटाच होतो की मी कसबा जिंकणार असं म्हणणार आहोत. आणि रिझल्ट आला. सगळे साम वाम दंड नीती भेद वापरली पुण्यामध्ये, आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी. सत्ता पक्षामधल्या लोकांनी पूर्ण मंत्रिमंडळ वापरलं. जे तडीपार लोक होते, गुंड, त्यांना आणलं, मंत्र्याबरोबर ते फिरत होते. काय काय झालं ते आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. हे सगळं असताना कसब्याचा परंपरागत मतदारसंघ बीजेपीचा असताना लोकांनी त्याला धडा शिकवला. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की त्यांना सगळा अभ्यास आहे, लोक भावना लक्षात आहेत. आता पुढारीचा सर्वे आला, त्याच्यामुळे त्यांची हिंमत वाढली असेल तर त्याचं स्वागतच आहे. आम्हाला विरोध करायचं कारणच नाही. नाना, तुम्ही पुढारी न्यूजच्या सर्वेचा जो वारंवार उल्लेख करताय, त्याच सर्वेमध्ये काल हे सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये किमान 10 ते 12 जागा या अटीतटीच्या लढतीच्या आहेत, ज्या खूप महत्वाच्या ठरतील. त्यामुळे त्या सर्वेतील आकडे सुद्धा लोकमत जसं बदलेल तसं बदलू शकतात, हे नाकारता येत नाही. नाना, मात्र त्याच अटीतटीच्या परिस्थितीचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथं लढवण्याचा कुठच्या तरी रणनीतीवर भाजपाच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली असेल का? मगाशी अतुल लोंढे, आपल्या पक्षाचे प्रवक्ते, आपले सहकारी, फोनवर बोलताना त्यांनी असं सांगितलं की इंडिया आघाडीचा जो उल्लेख तुम्ही केला, इंडिया आघाडीचा भाजपाने धसका घेतलाय. नाना, येस येस येस, मी तुम्हाला तेच सांगतोय. आता महाराष्ट्र सगळं दुष्काळाची सावट महाराष्ट्रामध्ये आहे. शेतकरी पूर्ण उघड्यावर पडलेला आहे. पिण्याचं पाणी आज नाही तर शेतातला पाण्याचा प्रश्न आहे. सगळे पिकं वाळायला लागले आणि सरकार इथं महायुतीची मिटिंग घेत आहे. मला एक कळत नाही, इथं पालकमंत्री नाहीत अनेक जिल्ह्यामध्ये, 17 जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना पण ही माहिती द्यावं. आखरी आता ही वेळ आहे की त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात बसून प्रशासनाला पूर्ण पद्धतीनं कामाला लावून शेतकऱ्याला धीर देणं, तिथल्या व्यवस्थेला धीर देणं हे काम आहे. पण आता हे येतं वेळेवरची मिटिंग आहे यांची महायुतीची. आता महायुतीमध्ये गोंधळ काय चाललेला आहे मंत्रालयात आपण पाहतोच आहे रोज. आणि निसर्ग पण काय कोपला. परवा तिथं काहीतरी मेट्रोचं काम चालू आहे, तिथले गोटे उडून त्या मंत्रालयावर पडले, यांच्या गाड्या पण फोडल्या. आता लोक गोळ्या नाही मारत, निसर्ग काय गोटे मारते. म्हणजे मी सांगायचं तात्पर्य असं आहे की किती धास्ती या लोकांना आहे या इंडिया अलायन्सच्या मिटिंगचं महाराष्ट्राचं. कारण की इंडिया अलायन्सची मिटिंग महाराष्ट्रात आणि ती मुंबईत होणं, इथून एक मोठा मेसेज या इंडिया अलायन्स मिटिंगचा देशामध्ये जाणार. आणि म्हणून आता यांनी हे केलेलं आहे, पायाखालची जमीनच खचकली, यांची वाळू नाही, जमीन खचकली. आणि म्हणून हा थायथाईड जो विरोधक आमच्या सत्ता पक्षामध्ये बसलेल्या नेत्यांचा चाललेला आहे तो आहे. अखेरीचा क्षण आहे त्यांचा, त्यांना थायथाईड करायचा अधिकार आहे त्यांचा, केलाच पाहिजे त्यांनी. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जी परिस्थिती आज पूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आहे, राज्यात निर्माण झालेली आहे, भयावह परिस्थिती आहे. 200 रुपये डिझेल गॅसवर कमी केले, 700 रुपये वाढवले. जसं व्यापारी असतो बनिया वृत्ती, 700 वाढवायचे आणि 200 कमी करायचे. लोकांच्या भावना आपण पाहिल्याच नंतर काय झाल्या. लोक काय म्हणत होते, आता मग डिझेल पेट्रोलवर करणार, निवडणुकीच्या वेळेस 35 रुपये करून टाकणार तुम्ही. तेही लोक प्रिपेअर्ड आहे की निवडणुकीच्या काळात हे करतील आणि निवडणुका झाल्यानंतर पुन्हा वाढवतील. हा अनुभव अनेक वर्षाचा, 10 वर्षाचा अनुभव झालेला आहे लोकांचा, अनेक राज्यात अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की काही केलं तरी यांचं पतन होणं आता जनतेने ठरवलेलं आहे. जनतेची भावना आहे, जनतेची भूमिका आहे. बीजेपीला सत्तेतून बाहेर काढणं एवढंच जनतेची भावना आहे. बरं,
धन्यवाद नाना. नाना, शेवटचा प्रश्न फक्त विचारतो की तुमचा आत्मविश्वास सांगतोय का की पंतप्रधान मोदी जरी महाराष्ट्रातून लढले तरी सुद्धा भाजपाला त्याचा फायदा होणार नाही, इंडिया जिंकेल? यस यस, मी पुण्याची जागा यावेळेस इंडिया अलायन्स जिंकेल. तुम्हाला आत्तापासून मी ही काळ्या डगळ्यावरची पांढरी रेषा मी तुम्हाला आत्तापासून देतो. कारण मी पुण्याला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर मी जवळपास 26-27 आलो आणि ते कार्यक्रम देऊन आलो. मी कोणा पार्टी गिटी खायला आलो नाही आणि कोणाच्या घरी व्यक्तिगत नाही आलो. मी पुणेकरांना मी समज दिला आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रातला खरा आणि पुण्यातला तो बाणा मी पाहिलेला आहे. त्यामुळे आता यावेळेस इंडिया अलायन्सचाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल अशी परिस्थिती आज पुण्यामध्ये आहे. परंतु नाना, एक अवघड प्रश्न नेहमी म्हणजे असं वाटतं की भाजपा छेडते, आम्ही माध्यम टीव्ही न्यूजवाले किंवा इतर तुम्हाला त्यासाठी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लढतील, त्यांचा तुम्ही पराभव कराल असा जेव्हा दावा करता तर स्वाभाविकच सामान्य लोकांच्या मनातील प्रश्न की इंडियाचा उमेदवार कोण असणार पुण्यात मोदींच्या विरोधातला, कोणाचा विचार होईल? कारण 2 निवडणुकांचं मगाशी यामिनीने उल्लेख केला तसं भाजपाच तिथं जिंकत आलेली आणि मोठ्या फरकानं जिंकत आलेली आहे. कसा चमत्कार घडवणार मग तुम्ही? कोण उमेदवार? मी तुम्हाला सांगतो, आमच्याजवळ पुण्यामध्ये खूप उमेदवार आहे. आम्हाला बाहेरचे उमेदवार आणण्याची गरज पण नाही. मोदींसाठी आमच्याजवळ पुण्यामध्येही अनेक उमेदवार आहेत. ते मोदींवर भारी पडतील असे उमेदवार माझ्याजवळ आहेत आणि त्यांची आम्ही सगळी तयाऱ्या करून ठेवलेल्या आहेत. वेळेवर सगळ्या गोष्टी आणू पुढं. नाना पटोलेंना आवडेल का मोदींना आव्हान देणं? 2014 नंतर तुम्ही पक्ष सोडून बाहेर पडलेले पहिले भाजपा खासदार होता. नाना पटोले पुण्यातून नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचं आव्हान स्वीकारणार का? स्पष्ट प्रश्न. माझ्या पक्षाने मला आदेश दिला. मला आपल्या लक्षात असेल, मी तर भंडारा गोंदियातून खासदार होतो. मी तिथूनच आमदार आहो इतके वर्ष, 30 वर्ष. मला माझ्या नेते राहुल गांधींनी सांगितलं की तुम्ही नागपूरमधून लढा आणि मी शहरी मतदारसंघातून पहिले लढाई कारण मी ग्रामीण मतदारसंघातला माणूस. मी शहरी मतदार मी लढलो आणि ते आव्हान पेललं. मी जे लोक 5 लाख 6 लाखाचा दावा करत होते त्यांना मी आणलं ना. ते म्हणले की आम्ही फॉर्म भरणार, आम्ही देशाचा प्रचार करणार. ते गलोगली खेळवलंच ना आम्ही. मला माझ्या नेते राहुल गांधीजींनी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आदेश दिला तर मी लढायला तयार आहोत. म्हणजे आताची दुसरी सर्वात मोठी ब्रेकिंग आहे यामिनी की पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पुण्यातून लढले आणि काँग्रेस नेतृत्वानं सांगितलं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मोदींना आव्हान देण्यासाठी पुण्यातून लढण्यासाठी तयार आहेत. ही दुसरी मोठी ब्रेकिंग आहे आताची. अगदी धन्यवाद नाना, तुम्ही संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया दिलीत. त्यासोबतच ही आणखी एक मोठी बातमी सुद्धा दिलीत की जर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर पुण्याच्या लोकसभेमधून उमेदवार म्हणून उभे राहिले तर नाना पटोले हे सुद्धा ते आव्हान स्वीकारतील. आणि आपल्यासोबत भाजपचे प्रदेश सचिव आहेत महेश जाधव. महेशजी, आताची ही मोठी राजकीय बातमी आम्ही दाखवतोय. खरं तर दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे की लोकसभेसाठी पुण्याचा मतदारसंघ मोदी निवडू शकतील आणि त्याबद्दलची चर्चा आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? बघा, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. हो, मोदींनी जो काही 9 वर्षामध्ये केलेलं काम आहे त्या कामाच्या जोरावर मोदी साहेब कुठूनही जर उभारली तर प्रचंड मतांनी ते निवडून येतील. गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही मतदारसंघ उत्तर प्रदेश आणि गुजरात या दोन्ही ठिकाणी प्रचंड मताने ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे पुन्हा तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. पुण्यामध्ये आमचे आमदार मोठ्या प्रमाणात आहेत. पुण्याचे खासदार आमचे झालेले आहेत. त्यामुळं गिरीश बापट सुद्धा चांगल्या मतानं निवडून खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे पुण्यामध्ये उभारले मोदी तर महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा विषय आहे. महाराष्ट्रातून देशाचा पंतप्रधान जगामध्ये लोकप्रिय असणारे मोदी जर पुण्यातून उभारले तर आमच्या महाराष्ट्रातल्या जनता ही खूप आनंदी होईल आणि प्रचंड मताने मोदीजी निवडून येतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. हो, अगदी महेशजी, हा सगळा उत्साह समजू शकतो. मात्र आता नाना पटोले होते आपल्यासोबत. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की इंडिया आघाडीची जी बैठक सुरू आहे त्याचा धसका घेतलेला आहे भाजपनं आणि त्याच्यासाठी ही बातमी सोडलेली आहे. नाना पटोलेंनी मोदींच्या विरोधात उभा राहावं आणि डिपॉझिट जप्त करून घ्यावं. आज धसकी घ्यायचं कारण नाही. तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जे सर्वे झालेले आहेत त्या सगळ्या सर्वेमध्ये
300च्या खाली भारतीय जनता पार्टी 300च्या खाली दाखवतच नाही. याचा अर्थ धक्का घ्यायचे काही कारणच नाही. पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे आणि पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत. ही सांगायला ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे धक्का वगैरे काही नाही आहे. ही सगळी भारतीय जनता पार्टी कायमस्वरूपी 12 महिने ही प्रचारात असते. ही युद्ध समजून आणि ही निवडणूक कुठलीही निवडणूक असू दे युद्ध समजून आम्ही घेतो. त्यामुळे धक्का वगैरे काही नाही. उलट विरोधी पक्षामध्ये सगळी जी काही महाविकास आघाडी आणि इंडियाची एकत्र लोक आल्यात 28 पक्ष. याचा अर्थ काय? 28 पक्ष एकत्र येऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीचा मुकाबला करू शकत नाहीत. हे सिद्ध झालेलं आहे आणि जनतेच्या मनातला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हे विसरता कामा नये. अगदी महेशजी, तुम्ही असेच सोबत राहा. पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोईटे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. भोईटे सर, महेशजी, तुम्ही म्हणताय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा देशभर आहे. भाजपा 300 पेक्षा जास्त जागा आरामात जिंकेल असा तुमचा दावा आहे. मग काय गरज आहे की उत्तर प्रदेशमधून ते सातत्याने 2 निवडणुका जिंकून येत आहेत. गुजरात सुद्धा त्यांचं गृहराज्य तसं सेफ मानलं जातं. तरी सुद्धा महाराष्ट्रात येण्याचं कारण काय आहे? कुठेतरी इकडे ब्रँड मोदींच्या विरोधात ब्रँड ठाकरे, ब्रँड पवार हे अजूनही तसे तुल्यबळ लढतीसाठी असल्यामुळेच मोदींना महाराष्ट्रात आणून गेम चेंजर पॉलिटिक्स करावं लागतंय का भाजपाला? अजिबात नाही. भारतीय जनता पार्टीला हेच दाखवून द्यायचं आहे की नरेंद्र मोदी कुठूनही उभारले तरी ते निवडून येऊ शकतात. वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवून मोदी काही फक्त गुजरातचे नाहीत किंवा उत्तर प्रदेशचे नाहीत, अखंड भारताचे नेतृत्व करतात. त्यामुळे जर काही पुन्हा हा क्षेत्र जर निवडलं तर ते त्यामध्ये घाबरण्याचं कारण, विरोधकांना घाबरण्याचं कारण आहे. भारतीय जनता पार्टीचं काही नुकसान होणार नाही. उलट महाराष्ट्रात मी म्हटलं तसं महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल. दरवेळा अभिमानास्पद बात आहे. दरवेळा वेगवेगळ्या राज्यातनं जर निवडणूक लढवली तर त्या चुकीचं काय आहे? उलट धाडस समजलं पाहिजे. हे धाडस आहे मोदींचं. केलेल्या कामाच्या कर्तृत्वावरती जनता उलट वाट बघते निवडणुकीची. निवडणूक कधी लागते आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमतात निवडून येणार यामध्ये अजिबात शंका नाही. अगदी महेशजी, खरं तर असं महेशजी, हा भोईटे सर बोला. नाही, माझं प्रश्न विचारून झालाय. अगदी धन्यवाद महेशजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवलीत याच्यासाठी. तर आपण ही मोठी बातमी खरं तर पुन्हा एकदा परत प्रेक्षकांना सांगूयात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता महाराष्ट्रामधल्या पुण्याच्या लोकसभेच्या मतदारसंघामधून निवडणूक लढवतील अशी सुद्धा मोठी चर्चा आता दिल्लीमधल्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. आणि आता नुकतीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जी प्रतिक्रिया नोंदवली त्यानुसार जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर उभं राहण्याचं आव्हान पटोले यांना मिळालं तर ते सुद्धा ते स्वीकारतील. मी पुन्हा एकदा भोईटे सर तुमच्याकडे येते. आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्यानुसार खरं तर भोईटे सर, अगदी एका क्षणासाठी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत, संजय काकडे जोडले गेलेले आहेत. संजयजी, ही मोठी बातमी आपण दाखवतो आहोत. दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याची लोकसभा लढवतील. तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे बघा, जर का पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे ठरवलं असेल किंवा पक्षाने ठरवलं असेल की पुण्यातून लोकसभेची निवडणूक आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी लढतील तर ते महाराष्ट्रासहित पुण्याचं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं ते भाग्य ठरेल. कारण आम्ही नरेंद्र मोदींना एकदा बघण्यासाठी अशा महिनोमहिना वाट पाहत असतो. तेव्हा नरेंद्र मोदी आम्हाला कधी भेटतायत, कधी बोलतायत. पुणेकरांना पण ती इच्छा असते की नरेंद्र मोदी साहेब पुण्यात कधी येत आहेत. आणि जर ते मोदी साहेब पुण्यातूनच जर उभं राहणार असेल तर ते पुणेकरांचं आणि महाराष्ट्राचं खरोखरच भाग्य ठरेल. आणि आम्ही म्हणजे दिवसाचं रात्र करून रक्ताचं पाणी करून त्यांना भारतामध्ये न भूतो न भविष्य अशा पद्धतीने निवडून हवा. त्यासाठी आम्ही दिवस रात्र थांबतो. अगदी. मात्र संजयजी, आपण याच्या आधी सुद्धा बघितलेलं आहे की याच्या आधीच्या निवडणुकांसाठी गुजरात असेल, त्यानंतर उत्तर प्रदेश असेल, यासारखे मतदारसंघ, या राज्यांमधले जे मतदारसंघ होते ते निवडलेले होते. मात्र आता महाराष्ट्र निवडला जातोय. त्यामागची नेमकी रणनीती काय असू शकते? अशा रणनीती नाही. बघा, कुठल्याही राज्यांमध्ये नरेंद्र मोदी साहेब निवडून येऊ शकतात हे आपण पाहिलेलं आहे. 2-2 मतदारसंघात मोदी साहेब निवडून आले. आम्ही असं समजू, मी तर स्वतः असं समजू की पुण्याचं हे भाग्य आहे आणि महाराष्ट्राचं हे भाग्य की मोदी साहेबांना किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाला
असं कुठेतरी चर्चा चालू की पुण्यातून मोदी साहेब उभे राहावेत. याच्यावर रणनीती असं काही नाहीये रणनीतीचं. बाकी महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त सीटं म्हणजे 48 बिहार म्हणजे उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र सर्वात मोठा राज्य आहे. 48 मतदारसंघ म्हणजे 48 लोकसभेचे खासदार निवडून येतात या राज्यातून. मोदी साहेब किंवा आमचा भारतीय जनता पक्ष म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि तुमचं हे उत्तर प्रदेश ह्याच्यामध्ये न भूतो न भविष्याशी आम्ही सीट जिंकतो. महाराष्ट्रात आम्ही इंडिपेंडंट ह्यावेळेस जर का लढायचं ठरलं किंवा अजित पवार किंवा एकनाथ शिंदेजी यांच्याबरोबर आमची युती ठरली आणि मोदी साहेब जर महाराष्ट्रातनं म्हणजे पुण्यातून उभा राहिले तर नक्कीच आम्ही 45 सीटांपर्यंत राज्यामध्ये मजल मारू. कदाचित हे एक कारण असेल किंवा राज्यामध्ये 1-2 नंबरचं राज्य 48 विधान लोकसभा सीट आहेत. त्या सीटांमध्ये इथं मोदी साहेब उभे राहिले तर मोदी साहेबांचं येणं जाणं बऱ्याच वेळा होईल राज्यामध्ये. आणि 48 मतदारसंघ असणाऱ्या राज्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्ष ही सर्वात मोठे म्हणजे भूतो न भविष्य असं विजय आम्ही महाराष्ट्रातनं निर्माण विजय प्राप्त करू यासाठी सुद्धा हे प्लॅनिंग असू शकतं. धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी. यामिनी एक फक्त मला प्रश्न आहे काकडेंना. काकडे हे त्यांच्या स्वतःच्या राजकीय सर्वेसाठी ओळखले जातात. काकडेची यावेळेचा तुमचा राजकीय सर्वे काय आहे? आपण आता सध्या आम्ही भारतीय जनता पक्ष सर्वात जास्त लोकसभेची सीट जिंकणारा पक्ष गेले 2014 पासून आहे म्हणजे 10 वर्षे. मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही तडजोड होईल. एवढंच की तिन्ही सगळे पक्ष एकत्र आल्यामुळं असं जनतेमध्ये भ्रम निर्माण झाला की बाबा भारतीय जनता पक्षाला सगळे चॅनल 37% मतं आहेत किंवा 38% मतं आहेत आणि हे इंडिया जे झाले त्यांना 63% मतं आहेत. परंतु ते प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते. ममता बॅनर्जीची विचारधारा वेगळी आहे, अखिलेश यादवांची एक विचारधारा वेगळी आहे, तुमच्या मुफ्ती मोहम्मद सईदची विचारधारा वेगळी आहे, आपची विचारधारा वेगळी आहे. सगळे एकत्र जर आले तरी सगळी मतं कन्वर्ट त्यांच्याच बाजूने होईल असं 100% होणार नाहीये. त्यामुळे हे सगळे एकत्र आले तरी भारतीय जनता पक्षाला फायदाच होईल, तोटा होणार नाही. तुम्ही एकीकडे सांगताय की महाराष्ट्रात भाजपाच नंबर 1 राहील, भाजपाला अनुकूल वातावरण आहे, पंतप्रधान मोदींचाच माहोल आहे. मग अशी काय गरज भासते की भाजपाला पंतप्रधान मोदींसारखा मोहरा इथं महाराष्ट्रात आणावा लागतोय? इथं एक वेगळं गेम चेंजर पॉलिटिक्स करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. दिल्लीतील राजकीय वर्तुळातील ही चर्चा आहे काकडेजी की मोदींना इथं लढवलं जाईल पुण्यात. आपल्याला असं का करावं लागतं? मी आता सांगितलं आपल्याला की गुजरातची बॉर्डर महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये 48 सीट आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आमच्या पक्षाला आपण ऐकलं असेल की एकट्याच्या ताकदीवरती 63 लोकसभा सीट जिंकल्या होत्या आम्ही भारतीय जनता पक्षाने एकट्याने. आणि मागच्या 2014ला आम्ही साधारण 72 सीट जिंकल्या होत्या, 70 सीट जिंकल्या होत्या उत्तर प्रदेशात. ह्यावेळेस उत्तर प्रदेशला आम्ही तेवढा आकडा सहजपणे पार करू. महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेनेबरोबर असताना आम्ही 23 सीट जिंकल्या होत्या आणि शिवसेने साधारण 18 ते 19 सीट जिंकल्या होत्या. बाकी काँग्रेसला 1 सीट मिळाली होती आणि राष्ट्रवादीला 4 का 5 सीट आणि इंडिपेंडंट रवी राणाची मित्र म्हणजे दोन्ही राणा होत्या. महाराष्ट्रामध्ये 48 सीट असल्या कारणाने हे पण एक प्लॅनिंग असू शकतं की इथल्या 48 पैकी आपण 40 ते 45 सीट जिंकण्यासाठी हे प्रयत्न सक्सेस होण्यासाठी हा प्लॅनिंग केला असू शकतो. संजयजी आणि भोईटे सर, तुम्ही दोघे सुद्धा असेच जोडलेले राहा. खरं तर आपल्यासोबत एकनाथ खडसे सुद्धा जोडले गेलेले आहेत. खडसेजी, ही मोठी बातमी आपण दाखवतो आहोत. पुण्याची लोकसभेची जी निवडणूक आहे त्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा हे उमेदवार म्हणून दिला जाण्याची एक मोठी चर्चा सध्या दिल्लीच्या वर्तुळामध्ये सुरू आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? मोदीजी पुण्यातून लढणार ही चर्चा असू शकते. हो, पण मला वाटतं की मग ते आता जे लढवतात वाराणसीमध्ये किंवा त्याने गुजरातमध्ये निवडणुका लढवल्या ते असुरक्षित झालेले दिसतात. नवीन मतदारसंघ मोदीजींनी शोधणं म्हणजे पूर्वीचे मतदारसंघ असुरक्षित होते. आणि मोदीजींना आग्रह धरला तरी मला असं वाटत नाही की ते पुण्याकडून लढतील. त्यांचा परंपरागत मतदार जो आहे तो मतदारसंघ सोडून ते इथे येतील असं मला वाटत नाही. खडसेजी, तुम्हाला असं का वाटतंय की मोदी हे पुण्याची निवड करणार नाहीत? नाना पटोले मगाशी असं म्हणाले की इंडिया आघाडीच्या बैठकीची वातावरण निर्मिती
फिकी करण्यासाठी जाणीवपूर्वक मोदी पुण्यातून लढतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं खडसेजी? हे चर्चा असतात वातावरण निर्मिती करण्यासाठी. याचा अर्थ आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला पुरेसं यश मिळणार नाही असं दिसतंय आणि त्यामुळे मोदीजींना आग्रह धरतील की तुम्ही आला तर इथल्या भारतीय जनता पार्टीच्या 4-2 जागा ज्या आहेत त्या आधीच्या येऊ शकतात आणि त्यामुळे एक वेगवेगळे कारण असू शकतात. पण कसं आहे की मोदीजी या ठिकाणी लढले तर त्या ठिकाणी त्यांच्या पूर्वीच्या जागांवर का लढत नाही हा एक प्रश्न निर्माण होईल. पुणंच ते का निवडतायत हा दुसरा प्रश्न निर्माण होईल. आणि तिसरं महत्वाचं असं आहे की मोदी जे आहे तो मुमकिन है, सब कुछ कर सकते हैं. म्हणजे नाथाभाऊ असं वाटतंय का की हुई धंगेकर सुरुवात झाली, तिकडे धंगेकर जिंकले, इंडिया आघाडीने आपलं वर्चस्व पुण्यातल्या भाजपाच्या बालेकिल्ल्यात दाखवलं आणि आता जी लोकसभा निवडणूक जर मुदतपूर्व होण्याची सुद्धा चर्चा आहे त्या निवडणुकीत मोदींचं नाव पुढे करून कुठेतरी इंडिया आघाडीच्या वातावरण निर्मितीला छेद देण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय. नाना पटोले म्हणाले की इंडिया आघाडीचा मोदींनी भाजपाने धसका घेतलाय. तुम्हाला काय वाटतंय? एक निश्चित आहे की इंडिया आघाडी जी आहे ते अधिक मजबूत झाली तर मोदीजींना किंवा भारतीय जनता पार्टीच्या एनडीएना काही प्रमाणात धोका पोहोचू शकतो. एक मला असं वाटतं की ज्यावेळेस बहुमतामध्ये मोदीजी भाजप एकट्याच्या बळावर बहुमतामध्ये आज आलेला आहे, एकट्याच्या बळावर बहुमतामध्ये येण्याची शक्यता कमी वाटते म्हणून आता एनडीएचं गठन अधिक मजबूतीनं त्यांनी सुरू केलेलं आहे. नाही तर आम्ही एकटेच लढणार आहे, अकेला शेर आम्हाला लढता आहे, बाकीचे बेजार आहे वगैरे जे चर्चा होत्या त्या चर्चेला आता विराम बसलेला. तो यासाठी की आता छोट्या छोट्या पक्षांना त्यांनी अजित पवारांसहित सगळ्यांना एकत्र घेण्याची भूमिका घेतली. याचा अर्थ असा आहे की भाजप एकट्याच्या बळावर निवडून येऊ शकण्याची शक्यता कमी आहे. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की एकट्याच्या बळावर भारतीय जनता पार्टीला तर बहुमत मिळालेलं आहे. एक 25-30 जागा जरी कमी झाल्या एनडीएच्या माध्यमातून आपल्या या इंडियाच्या माध्यमातून तरी एक सीटकडे जागा कमी झाल्या तर त्यांना शोधाशोध करावी लागेल. म्हणजे अखेलेचे बलपत जो आहे त्याला धक्का पोहोचू शकतो अशी आजची स्थिती निश्चित आहे. कारण एकत्र मतदानाचं विभाजन टाळण्याच्या दृष्टिकोनातनं जी इंडिया आघाडी आहे ते महत्वाचं काम करू शकतं. आणि आज जर हिंदुस्थानची परिस्थिती खालपासून वरपर्यंत पाहिली तर त्यामुळे मोजक्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत आणि ते मुख्यमंत्री महाराष्ट्र मध्य प्रदेश सारखे जोडाजोड करून आणलेले मुख्यमंत्री आहेत. बोयटे सर, संजय काकडे सुद्धा आपल्या सोबत आहेत. संजयजी, आता नाथाभाऊ जे दावे करत होते तुमचं काय मत आहे? नाथाभाऊंना काय विचारू इच्छिता का तुम्ही? नाही, नाथाभाऊंनी 2 गोष्टींना मोदी साहेबांचा विजय मान्यच केला. आता आपण ऐकलं असेल की नाथाभाऊंनी मोदी येतो मुमकिन आहे. नंबर 1. नंबर 2, नाथाभाऊंनी आता सांगितले 25 सीटं कमी होतील. आमच्या 330 मधनं 25 सीटं जरी कमी झाली तर 278 सीटं निवडून हे नाथाभाऊंनीच कबूल केले स्वतः. आता माझं असं की आम्ही 310 ते 315 सी वोटरने परवा ह्या इंडिया झाल्यानंतर सी वोटरनी सुद्धा आपला सर्वे केला की 318 315 सीट आमची निवडून येईल. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की इंडिया एकत्र झाली किंवा काय झालं. वोटर सगळे एकाच जागी कधीही विरोधकांचे वोटर एकत्र झाल्यानंतर सगळे वोट तिकडे जातात असं काहीच नाहीये. हे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत दिसेल. तेव्हा आमचे 318 300 काही चॅनल 309 डिक्लेअर केले, काही चॅनल 315 डिक्लेअर केले, काही चॅनल आता जो सर्वे झाला की आजही निवडणुका झाल्या तर आम्ही 315 318 चॅनलनी डिक्लेअर केले. प्रत्येक आमच्या स्वतःचा भारतीय जनता पक्षाचा सर्वे तर अजून व्हायचा आहे, तो करणार आहे आम्ही. परंतु मला वाटत नाही काही अडचणी. मोदी साहेबांनी जर महाराष्ट्रातनं आणि पुणे शहरातनं निवडणूक लढवण्याचं ठरवलं असेल भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं पुणेकर आणि महाराष्ट्रात त्याचं स्वागत करेल. आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातल्या 47 पैकी 85 सीट 100% महाराष्ट्रात निवडून येईल मोदी साहेब जर महाराष्ट्रात उभा राहिले. संजयजी, मात्र नाथाभाऊंनी अशी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी असं मत मांडलंय की महाराष्ट्रामधून मोदींनी निवडणूक लढवणं म्हणजे या आधीचे मतदारसंघ जे होते जिथे त्यांनी निवडणुका लढवलेल्या होत्या त्या काहीशा असुरक्षित झालेल्या आहेत का? असं बिलकुल नाहीये, असं काहीही नाहीये.
मोदी साहेबांनी जिथून निवडणुका आम्ही म्हणजे मोदी साहेब उभे राहिले तिथल्या आजपर्यंत सगळा इतिहास मागचा चेकताना त्याच्या पुढे मोदी साहेबांचे त्या त्याच्यामध्ये चॅनलमधनं तुम्ही सर्वे केला त्या मतदारसंघात तर तुम्हाला कळेल की मोदी साहेब किती मतांनी निवडून येऊ शकतात. अगदी हे महाराष्ट्रातनं जर उभं राहायचं ठरलं असेल तर महाराष्ट्रातल्या 48 सीटं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात मोठं राज्य महाराष्ट्र आहे आणि गुजरातची बॉर्डर महाराष्ट्र आहे. त्या कारणाकरता काही जर ठरलं असेल तर ही कारण असतील की 48 सगळ्यात जास्त मतदार लोकसभेचे सीट उत्तर प्रदेश नंतर हे महाराष्ट्र आहे. अगदी त्यामुळं असं ठरवण्याचं प्लॅनिंग चाललं असेल तर मला वाटतं. अगदी संजयजी धन्यवाद. तुम्ही तुमची प्रतिक्रिया पुढारी न्यूजशी नोंदवलीत याच्यासाठी. नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभामधनं निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत, याकडे कसं पाहता? कारण की सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन लोकसभा मतदारसंघ आता हे नवीन तुम्ही जर कुठच्या ह्याने आणलं असेल तर ते कुठूनही लढवू शकतात. पुण्यातनं लढवा, वाराणसीतनं लढवा किंवा कुठेही कोणी कुठून निवडणूक लोकसभेची लढवावी याच्यासाठी मार्गदर्शक तत्व आपल्या याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे कोण कुठे लढवणार आणि त्याचा परिणाम काय होणार याचं नाही आहे. इंडिया अलायन्स याचा जो इफेक्ट होतोय त्यामुळे समोर जे म्हणतायत की पायाखालची वाळू वगैरे धास्ती तिथे आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे विधान